मित्रांनो, तुमचं बजेट 12 ते 14 लाख रुपये आहे. तर स्कोडानं तुमच्यासाठी मोठा गेम खेळलेला आहे. स्पोर्ट लाईन व्हेरियंट लॉन्च केलेला आहे कायलॅकमध्ये. या गाडीची स्टार्टिंग किंमत आहे 11,32,000 रुपये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. या गाडीमध्ये काय काय फीचर पाहायला मिळतील ते आपण चेक करणार आहोत. स्कोडा कुशाकची छोटी बहीण कायलॅक, हिला पाहाल तर दुसरीला विसरून जाल. मित्रांनो, या स्पोर्ट लाईन व्हेरियंटचा फ्रंट प्रोफाईल बघा. सिग्नेचरमध्ये तुम्हाला ग्रिल पाहायला मिळेल, स्कोडाचं लोगो. खाली जो डिफ्युजर आहे तो ब्लॅक ग्लॉसी मिळणार आहे तुमच्या बंपरवर. कंप्लीट LED हेडलाईट सेटअप, स्कोडा क्रिस्टलाईन लाईटिंग, DRLs तेच मित्रांनो इंडिकेटरचं काम करतील. रिफ्लेक्टर आणि प्रोजेक्टर बेस्ड LED हेडलाईट सेटअप दिलेला आहे. फ्रंटचा कॅमेरा तुम्हाला याच्यात मिळत नाही, 360 डिग्री कॅमेरा याच्यात मिळत नाही. साईडला तुम्हाला ब्लॅक ग्लॉसीमध्ये 17 इंचाची अलॉयज पाहायला मिळतात. 189 mm ग्राउंड क्लिअरन्स. चारही बाजूला SUV असल्यामुळे तुम्हाला ब्लॅक क्लॅडिंग पाहायला मिळेल. ब्लॅकमध्ये वॉरविएम आहे, LED इंडिकेटर इथे पाहताय. देन क्रोम प्लेटेड डोअर हँडल्स विथ रिक्वेस्ट सेन्सर बटन या ठिकाणी मित्रांनो दिलेलं आहे. तसेच ड्युअल ऑप्शन आहे. ओके, सोबतच रूफ रेल्स ब्लॅक ग्लॉसीमध्ये IRVM पाहायला मिळणार आहे. स्पोर्टलाईनची तुम्हाला बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे. 1 टच फ्युएल लीड ओपनिंग, 45 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी इथे मिळणार आहे. पाठीमागे ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. पाठीमागचा जो प्रोफाईल आहे तो अतिशय सुंदर आहे. कंप्लीट LED टेल लाईट सेटअप याच्यात पाहायला मिळतो. स्पोर्टलाईनची बॅजिंग, बंपर आहे तो ब्लॅकमध्ये आहे. सोबतच त्याच्यावर डिफ्युजर आहे तो तुम्हाला ब्लॅक ग्लॉसीमध्ये पाहायला मिळणार. पाठीमागचे सेन्सर्स, कॅमेरा, स्कोडा कायलॅक जे वर्ड्स आहेत ओके ते तुम्हाला ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिळेल. स्पोर्ट लाईनची बॅजिंग, तसेच पाठीमागचा कॅमेरा इथे दिला आहे. कंप्लीट LEDमध्ये लायसन्स प्लेटला लाईट दिलेले आहे. वायपर वॉशर, डिफॉगर आणि हा स्पोर्टी ह्याच्यामध्ये स्पॉयलरसुद्धा दिलेला आहे. पाठीमागून बघा तर खरं गाडी खूप सुंदर दिसते, आहे ना भारी. 12 ते 14 लाख रुपयात जर ही गाडी तुम्ही चालवाल ना तर दुसऱ्या गाड्या विसरून झालं. एवढं जबरदस्त या गाडीचा परफॉर्मन्स आणि हँडलिंग आहे. तसेच या गाडीमध्ये आपल्याला 446 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे. सोबतच पार्सल ट्रेसुद्धा मिळतो. आणि या सीट्स आहेत त्या 60-40 स्प्लिट्स आहेत. सोबतच तुम्ही जर या फोल्ड कराल तर तुम्ही पूर्ण बूटसुद्धा यूज करू शकता. मी तुम्हाला पण दाखवत होते. एवढा तुम्हाला बूट स्पेस पाहायला मिळेल जर तुम्ही पाठीमागच्या सीट्स फोल्ड केल्या. सेकंड रोच्या सीट कशात पाहूया. डोअर ओपनिंग चांगली वाईड आहे. इग्रेस खूप इझी आहे. सो पुढची सीट माझ्या हिशोबाने मी ॲडजस्ट केलेली आहे. तर थाई सपोर्ट ठीकठाक आहे याच्यामध्ये. लेग रूम निरून पण ठीकठाक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. नक्कीच 2 पॅसेंजर कम्फर्टेबल बसतील. तिसरा पॅसेंजर एवढा कम्फर्टेबल नाही बसणार. हेडरूम पण ठीक आहे याच्यामध्ये. पाठीमागचे रिअरला सीट याच्यामध्ये देण्यात नाही आलेले, बट पाठीमागे AC वेंट्स आहे. C टाईपचे 2 चार्जिंग ऑप्शन आहेत. आर्मरेस्ट याच्यामध्ये दिलेला आहे. तसेच 2 कप होल्डरसुद्धा मिळतात. 60-40 स्प्लिट सीट्स आहेत. सो इथूनच तुम्ही बूट पण ॲक्सेस करू शकता. आता फ्रंट रो ॲक्सेस करूया आपण. त्यासाठी अशा प्रकारची रिमोट की मिळते. ही फ्लिप की असणार आहे बाय द वे. इवन दो तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉप बटन मिळतं, लॉक अनलॉक करायला बटन अँड बूट रिलीज करायला बटन मिळतं मित्रांनो. सो रिक्वेस्ट सेन्सर तर दिलेलाच आहे क्रोम प्लेटेड डोअर हँडल्सवर. या ठिकाणी तुम्हाला 1 लिटर बॉटल ठेवायला जागा. ओके, इथे सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं आहे. या ठिकाणी टेक्स्चर पाहताय तुम्ही जे की खूप सुंदर आहे. सिल्वर कलर आहे. डोअर हँडल्स सगळे पॉवर विंडोज. ड्रायव्हर साईड विंडो आहे ती ऑटोमॅटिक आहे. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल फोल्डेबल मिरर्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्कोडाची गोष्ट करता तेव्हा तुम्हाला मी एक गोष्ट खास दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटर दिलेलं समजतं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, बरेच लोक मिस करतात की इंडिकेटर लागलेलं आहे की नाही किंवा विसरून जातात. तर तुमच्या मिररच्या या ठिकाणी सुद्धा पोझिशन समजते की इंडिकेटर चालूसुद्धा आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे आणि स्कोडामध्येच ही आपल्याला पाहायला मिळते पर्टिक्युलरली. ती मला खूप भारी वाटतं. तसेच या ज्या सीट्स आहेत त्या हाईट ॲडजस्टेबल या सीट्स आहेत. लेदरेड सीट्स मिळतील आणि एम्बॉसिंग स्पोर्ट लाईनचं तुम्हाला हेडरेस्टवर दोन्ही बाजूला पाहायला मिळेल. लेदर रॅप हे स्टेअरिंग असणारे टिल टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, ऑटोमॅटिक हेडलाईट्स दिलेले आहेत. हे हेडलॅम्प लेवलिंगचं बटन मेटलमध्ये, पेडल्स दिलेले आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे ही 6 स्पीडमध्ये, त्यामुळे तुम्हाला क्लच काय याच्यामध्ये मिळणार नाही. 2 स्पोक स्टेअरिंग व्हील, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स अप्रतिम. हे जे ॲल्युमिनियममध्ये स्क्रोलर्स बघताय ओके ते जबरदस्त आहेत. सोबतच पेडल शिफ्टर्स ओके, क्रूज कंट्रोल, वायपर्स आहेत ते मित्रांनो तुम्हाला रेन सेन्सिंग मिळणार आहेत. 8 इंचाचा डिजिटल क्लच त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये मायलेज अँड ऑल दॅट इन्फॉर्मेशन मिळणारच आहे. तसेच ऑटोमॅटिक हे AC मिळणार आहे. वायरलेस इथे मित्रांनो चार्जिंग ऑप्शन आहे. 12Vचा पॉवर सॉकेट ओके. आणि हा जबरदस्त गिअरचा नॉब आहे. रिव्हर्सची कॅमेरा क्वालिटी अशा प्रकारे आहे. थोडी इथे इम्प्रूव्ह करता आली असती. ॲम्बिएंट लाईटिंग, कूल्डमध्ये ग्लोब बॉक्स मिळतो विथ इथे तुम्हाला स्पेसिफिक गॉगल होल्डरसुद्धा दिलेला आहे. तुम्ही तुमचे ठेवू शकता. ते IRVM ऑटोमॅटिक आहे. LEDजमध्ये रूफ लाईट्स आहे. आणि तसेच या ठिकाणी तुम्हाला सनरूफ मिळतं आणि पाठीमागे सुद्धा रूफ लाईट्स मिळतात. सो डार्कमध्ये तुम्हाला हे इंटेरियर आहे. डार्क थीममध्ये हे लक्षात राहू द्या.
भरपूर जबरदस्त हे इंटेरियर बनवण्यात आलेलं आहे. सो एक फीचर रिच गाडी दिलेली आहे. ऑटो आयडल, स्टार्ट स्टॉप बटन, लॉक करायला बटन दिलेलं आहे. सो ह्या सगळ्या या इंटेरियरचा खेळ आहे मित्रांनो. अँड या इंजिनबद्दल जर बोलायचं झालं ओके, तर 6 इंचाची इन्फोटेनमेंटची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये ऑटो ॲपल कारप्ले 4 स्पीकर, 2 ट्विटर दिलेलेच आहेत. इंजिन याचं खास आहे कारण परफॉर्मन्स पाहिजे तुम्हाला, एक हँडलिंग जबरदस्त पाहिजे. तर या ठिकाणी हे 1 लिटरचं टर्बो इंजिन आहे जे 3 सिलेंडर असणार आहे. 114 BHP आणि 178 Nmचं टॉर्क आहे. 18-19पर्यंत तुम्ही मायलेज या गाडीकडून काढू शकता. एवढं हे इंजिन जबरदस्त आहे. आणि खास गोष्ट याच्यामध्ये अशी की 6 वर्षाची इंजिन आणि गिअरबॉक्सवर वॉरंटी देण्यात आलेली आहे 1.5 लाख किलोमीटरपर्यंत. 4 वर्षाची तुम्हाला स्टँडर्ड मिळतच आहे. सो पीस ऑफ माइंड जे काय असतं ते तुम्हाला इथे स्कोडाने सुद्धा दाखवून दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही आहे स्कोडा कायलाईन स्पोर्टलाइट एडिशन. 11,32,000 रुपये, मॅन्युअल ट्रान्समिशन 12,32,000 रुपये, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची या गाडीची प्राईस आहे. जबरदस्त गाडी दिसायला आहे. भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. कलर ऑप्शन्स खाली पाहायला मिळतील. 6 एअरबॅग्स, ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS, EBD असले फीचर्स स्टँडर्डच आहेत. 5 स्टार सेफ्टी जबरदस्त आहे. परफॉर्मन्स रिच, फीचर रिच, हँडलिंग आणि महत्त्वाचं म्हणजे दिसायला जबरदस्त म्हणजे स्कोडा कायलॅक स्पोर्ट लाईन व्हेरियंट. जर तुम्हाला गाडी ठाण्यामध्ये पाहिजे तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय, कॉल करा. रिजंट स्कोडा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.